स्पष्टपणाने 1-2 घंट्यात किंवा संध्याकाळपर्यंत सांगून टाका. तुम्ही ज्या 7-8-9 मागण्या तिची अंमलबजावणी करणार आहेत की नाहीत, म्हणजे आम्हाला आमचे उपोषण सोडून द्यायला आणि दुसरे मार्ग धरायला. कारण तुम्ही जर आज संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी की मी देतोय तुम्हाला किंवा नाही देत, काय जे सांगायचं सांगा, म्हणजे आम्हाला उपोषण सोडून दुसरे मार्ग धरायला. तुमच्यात काही गैरसमज असेल तर सोडून द्या मुख्यमंत्री साहेब. 5 वर्ष सुखानं साधतात, तुम्हाला खाऊ देणार नाही. तुम्ही जर माया मराठ्याला सुखाने खाऊ दिलं नाही तर एवढा शब्द सांगतो आणि तुमची संध्याकाळपर्यंत वाट बघतो. तुम्ही आमच्या 8-9 मागण्याबद्दल हा किंवा नाही अंमलबजावणी करणार आहेत का नाहीत एवढंच पटदिशी सांगावं, म्हणजे आमचे जीव वाचतील लोकांचे. आम्ही आमच्या दुसऱ्या मार्गाने आंदोलन करतो. मग तिथून पुढं तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगतो काय सांगायचंय, काय करायचंय, काय नाही, आम्ही काय करू शकतो, मराठी काय नाही करू शकत. मला आज फक्त त्या भानगडीत जायचं नाही, एवढंच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती की मी विनंती करत नाही, पण पहिल्यांदा करायला आता तुम्ही सांगून टाका मराठीच्या 8-9 मागण्या आहेत, तुम्हाला त्या अंमलबजावणी करायची का नाही करायची. पटदिशी सांगून मोकळ्यावर तोंड लपू नका. कारण आम्हाला मराठ्याला कळणं गरजेचं आहे, आमचा मारेकरी कोणी, आमचा दुश्मन कोणी, आमचा वाटोळ करायला कोण निघाले. धन्यवाद.